मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुरलीधर मोहोळ लफंगा माणूस पुणेकरांना लुटण्याचा प्रयत्न, पहिला दरोडा मोहोळ यांनी जैन विद्यार्थ्यांवर टाकला। दंगेकरांचा आरोप, जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी आज नाव जाहीर करण्याचा इशारा। जैन बोर्डिंग प्रकरणावरती आज मुरलीधर मोहोळ भूमिका मांडणार। मोहोळ यांची भागीदारी असलेल्या कंपनीने जैन समाज बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपली। राजू शेट्टी यांचा आरोप। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवावरती 10 गुन्हे दाखल, 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात। निलेश घायवाच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनेशन बॉक्स सापडला। काडतुसं कोणी वापरले याचा होणार तपास। गोरेगावमध्ये आज मनसेचा मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन। मुंबईमधील सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित। राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय बोलणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचे त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभेपुरती, राऊतांचं विधान। आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही, संजय राऊतांवरून शिंदेंची ठाकरेंवर टीका। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार, या राऊतांच्या दाव्यांवर शिंदेंचा निशाणा। महायुतीने निवडणूक लढवायची, कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू। चिपळूणमधल्या बैठकीत सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी, धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल, जरांगेंना GR तरी कळतो का? धनंजय मुंडेंनी केलेली ही टीका। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, चष्मा आवडलाय तर घेऊन जा। धनंजय मुंडेंचा टोला, तर तुझा चष्मा रक्तानं भरलेला तुलाच राहू दे, जरांगेंचा पलटवार। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत निश्चित। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3258 कोटी जाणार। पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता, मात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-KYC बंधनकारक। बेकायदेशीर फेरीवाल्यांसाठी BMC प्रमुख जबाबदार असणार, तर याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं फटकारलं। PFचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट बघावी लागणार नाही, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम येणार काढता। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी PFचे पैसे काढता येणार। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यांसह लाटांची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात जुगार खेळण्यावरून गुन्हे शाखेकडून कारवाई, 17 जणांना ताब्यात घेत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोल्यात दिवाळीचा उत्साह, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी। अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृश्य। अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम मार्गावरती कोणताही ब्लॉक नाही। मुंबईमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत फटाके वाजवण्याची परवानगी, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ 12 वाजेपर्यंत सूट। आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार। दिवाळीच्या काळात खोबऱ्याला 500 रुपये किलो उच्चांकी भाव, दक्षिणेकडील राज्यात नारळाचं उत्पादन कमी झाल्यानं परिणाम। दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढली, त्यामुळे भाव वधारले। कांगारू विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यामध्ये भारताची निराशाजनक सुरुवात। रोहित शर्मा 8 धावा, शुभमन गिल 10 धावा, तर विराट कोहली 0 बाद। IPL 2026चा लिलाव विदेशात आयोजित केला जाण्याची शक्यता। 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत दुबई किंवा दोहा शहरामध्ये होणार लिलाव।
अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्य पदक. विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ज्योती ठरली पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.